अकोले तालुक्यातील राजूर येथील एकात्मक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सुरू असलेले धरणे आंदोलन अखेर स्थगित करण्यात आलेले आहे। प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले। या आंदोलनाची पार्श्वभूमी अशी की शैक्षणिक संकुल मवेशी येथील आश्रमशाळांमध्ये सेंट्रल किचन मुंडेगाव येथून विद्यार्थ्यांना पुरवले जाणाऱ्या जेवणात आळ्या आढळून आलेल्या होत्या। विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि जीवाशी थेट खेळ करणाऱ्या या निष्काळजीपणाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ज्ञानेश्वर लेंडे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 7 ऑक्टोबर 2025 पासून हे आंदोलन सुरू झाले। या आंदोलनाला उपसरपंच बारी, गणेश खाडे, मुकुंद लहामटे, युवा नेते सुनील लोखंडे, महेश कोकतरे, नवनाथ करवंदे आदींनी पाठिंबा दिला। यावेळी ज्ञानेश्वर लेंडे, सिकंदर पोपेरे, कॉन्क्रीट ओमकार नवाळी, के ग्रुपचे अध्यक्ष अरुण गोंदके, समाजसेवक डॉक्टर अनंत घाणे, उपसरपंच मदन डगळे सांगवी, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब तळपाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 8508। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।